नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजपासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती 5वी आणि 8वी स्कॉलरशिपसाठी मार्गदर्शन सुरू करत आहोत। यामध्ये 5वी आणि 8वीच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या टॉपिकवर मार्गदर्शन करणार आहोत। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला परीक्षेला याचा भरपूर फायदा होणार आहे। तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे हे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8वी स्कॉलरशिप 2023 यामध्ये इंग्रजीला विचारलेल्या सर्व प्रश्नांचं सोप्या भाषेत स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर 8वी स्कॉलरशिप 2023 यामध्ये इंग्रजी विषयावर विचारलेला पहिला प्रश्न आपल्या समोर आहे। फिल इन द ब्लँक बाय यूजिंग कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब। माय कार इज क्वाइट स्लो अँड आय वॉन्ट टू गेट अ डॅश 1। या ठिकाणी आपल्याला फास्ट या शब्दाचा कोणता फॉर्म यूज करायला सांगितलेला आहे? कंपॅरेटिव्ह फॉर्म। हा डिग्रीवर बेस क्वेश्चन आहे। आपण ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म यूज करतो, त्यामध्ये फास्ट या शब्दाचा पॉझिटिव्ह फॉर्म फास्ट, कंपॅरेटिव्ह कोणता असतो? बरोबर, फास्टर, आणि सुपरलेटिव्ह असतो फास्टेस्ट। तर कंपॅरेटिव्ह सांगितलं की लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे फास्टर। म्हणजे वाक्य कसं होईल? माय कार इज क्वाइट स्लो अँड आय वॉन्ट टू गेट अ फास्टर 1। या ठिकाणी फास्टचं कंपॅरेटिव्ह फास्टर होतं, मोर फास्ट होत नाही, किंवा सुपरलेटिव्ह मोस्ट फास्ट होत नाही, फास्टेस्ट होतं। फास्टेस्ट का यूज केलं नाही? कारण आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरायला सांगितलेला आहे। सिंपल क्वेश्चन होता। याचं क्वेश्चनचा आन्सर घ्यायचं आपल्याला ऑप्शन 1। नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 2चा, त्याचा अभ्यास करूया। चूज 2 करेक्ट मॉडेल ऑक्झिलरीज शोविंग पॉसिबिलिटी इन द फॉलोइंग सेंटेन्स। मॉडेल ऑक्झिलरीज यूज करायचे आहेत आपल्याला, भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे मॉडेल ऑक्झिलरीज यूज करायचे आहेत, आणि त्या काय दर्शविणाऱ्या पाहिजे? पॉसिबिलिटी। पॉसिबिलिटी म्हणजे काय? तर शक्यता दर्शविणाऱ्या मॉडेल ऑक्झिलरीज या ठिकाणी यूज करायचे आहेत। सेंटेन्स पाहूया। रोहन डॅश राईट इन हिज नोटबुक। तर पॉसिबिलिटी सांगण्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, आणि आपल्याला चूज 2 करेक्ट ऑप्शन असं सांगितलेलं आहे। 2 आन्सर द्यायचे आहेत। ठीक आहे, क्वेश्चन जेवढा तुम्ही व्यवस्थित वाचाल तितकं उत्तर आपल्याला द्यायला सोपं जाईल। तर रोहन डॅश राईट इन हिज नोटबुक। तर यामध्ये आपण पहा कुड, मस्ट, कॅन आणि शुड असे ऑप्शन आहेत आपल्याकडे। तर मस्ट हे कंपल्शनसाठी असतं, कंपल्शन। त्याचप्रमाणे शुड कशासाठी असतं की मॉरल ऑब्लिगेशन, नैतिक बंधन असं दाखवलं जातं। तर या ठिकाणी करेक्ट 2 ऑप्शन येतील पॉसिबिलिटीसाठी, कुड अँड कॅन। तर कॅन यूज केलं तर हे वर्तमानातील पॉसिबिलिटी सांगितली जाईल, आणि कुड हे भूतकाळातील पॉसिबिलिटी सांगितली जाईल, आणि या ठिकाणी हे 2 ऑप्शन बरोबर राहतील। मग सेंटेन्स कसं होईल बघा? रोहन कुड राईट इन हिज नोटबुक और रोहन कॅन राईट इन हिज नोटबुक। तर अशा 2 पॉसिबिलिटी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा। लुक ॲट द फॉलोइंग स्लोगन अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन। स्लोगन दिलेले आहे, ती आपल्याला वाचायची आणि त्याच्यानुसार ऑप्शन निवडायचं आहे। ईच वन टीच वन। ईच वन म्हणजे प्रत्येकाने, टीच वन म्हणजे एकाला शिकवायचं, प्रत्येकाने एकाला सुशिक्षित करायचं, शिकवायचं। आता धिस स्लोगन इज यूज्ड फॉर, हे कशासाठी, कुणासाठी किंवा कोणत्या पर्पजसाठी ही स्लोगन यूज होऊ शकते? ऑप्शन आहे लिटरसी अवेअरनेस प्रोग्राम, साक्षरता अवेअरनेस, हेल्थ अवेअरनेस, आरोग्य अवेअरनेस, ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती। ओके, त्यानंतर ॲडिक्शन अवेअरनेस म्हणजे जे व्यसनाधीनता आहे त्याच्या विरुद्ध जागृती। तर आपल्याला टीच वन या ठिकाणी टीच करायला सांगितलंय, शिकवायला सांगितलंय, म्हणून हे लिटरसी अवेअरनेस म्हणजे साक्षरताविषयी जागृती, यासाठी ही स्लोगन प्रॉपर राहील। म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपण याचा आन्सर घेणार आहोत। नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ। क्वेश्चन नंबर आहे 4। ओके, रीड द फॉलोइंग सेंटेन्स
अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द डोअर डॅश बाय द टीचर. ओके, सेंटेन्स वाचल्याबरोबर थोडंसं लक्षात आलं पाहिजे आपल्या की बाय द टीचर हे कोणत्या फॉर्ममधलं वाक्य आहे, तर पॅसिव्ह सेंटेन्स. ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस असं आपण अभ्यासलेलं आहे, तर पॅसिव्ह व्हॉइसमधलं हे वाक्य आहे. तर मग पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे का माहिती तुम्हाला, तर पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर असतं पहा. आणि इथं पहा सर्व ऑप्शन जवळ ING आहेत, बिईंग आहेत, मीन्स कंटिन्युअस टेन्सचं मोस्टली पॅसिव्ह या ठिकाणी आहे. तर पॅसिव्हचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला घ्यायचं ऑब्जेक्ट, नंतर घेणार टू बी, नंतर लगेच V3 आणि बाय आणि सब्जेक्ट असतं. परंतु या ठिकाणी बिईंग शब्द दिसतोय म्हणजे कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह आहे, म्हणून आपण घेणार प्लस बिईंग. कंटिन्युअस असेल तरच हा शब्द घ्यायचा, प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हे पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे, पाठ करून ठेवा. हे बिईंग शब्द कंटिन्युअसलाच घ्यायचा आहे फक्त. ॲक्च्युअल स्ट्रक्चर एवढंच आहे, काय, ऑब्जेक्ट टू बी V3 बाय सब्जेक्ट. इथं मी बिईंग कशासाठी दिला, कंटिन्युअस टेन्स आहे, ऑप्शनमध्ये सगळं आहे म्हणून. मग आता यानुसार आपण हे करूया. द डोअर हे झालं ऑब्जेक्ट. आता आपल्याला टू बीचं रूप बिईंग आणि V3 अशी रचना कुठे येते पाहूया. सर्व ठिकाणी टू बीचं रूप आहे. द डोअर इज अ सिंग्युलर वन. डोअर कसा आहे, एकवचनी आहे. मग आपल्याला टू बीचं रूप देखील कसं पाहिजे, एकवचनी पाहिजे. मग या ठिकाणी आर आहे म्हणून हे रॉंग आहे. आर हे टू बीचं रूप चालणार नाही डोअरसाठी. वेअर आहे हे देखील रॉंग केलं. वेअर हे देखील अनेकवचनी आहे. मग आपला इज बरोबर झालं. द डोअर इज बिईंग आणि नंतर पाहिजे V3 म्हणजे हे शट प्रॉपर आहे, हे चालणार नाही. तर मग आपण ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर घेणार आहोत. ठीक आहे, एकदा तुम्ही पॅसिव्हचं स्ट्रक्चर पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन परत अवघड जाणार नाही. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 4. कंप्लीट द वेब ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द वर्ड गिवन. चूज एनी वन करेक्ट ऑप्शन. एक वेब डायग्रॅम दिलेली आहे आणि हे आपल्याला कंप्लीट करायचे आहे. तर वेबमधील वर्ड काय आहेत ते एकदा पाहूया. इथं आहे सन म्हणजे सूर्य आणि त्याचे ॲडजेक्टिव्ह दिलेत. वेबमध्ये काय दिलेत, ॲडजेक्टिव्ह म्हणजे सूर्याची विशेषणे. काय विशेषणे सूर्यासाठी यूज केली जाऊ शकतात. तर सन क्लिअर, ओके, हे ॲडजेक्टिव्ह चालेल आपल्याला. क्लिअर सन, ओके. सन गोल्डन पण चालेल, सोनेरी, ओके. सन ऑरेंज, ओके, सकाळी संध्याकाळी ऑरेंज कलर होतो, चालेल. मग आता एक आणखी ॲडजेक्टिव्ह यूज करायचं आपल्याला ऑप्शनमधलं. तर मग डल नको, ब्लॅक नको, सन डीम नको, तर ब्राईट हे करेक्ट ऑप्शन राहील. आणि म्हणून ऑप्शन नंबर 1, ओके. सनसाठी आणखी कुठलं ॲडजेक्टिव्ह, ब्राईट हे योग्य ॲडजेक्टिव्ह आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅरेग्राफवरती. ठीक आहे ना. तर पॅरेग्राफवरती आपल्या 6 and 7 म्हणजे 6 आणि 7 क्वेश्चन या छोट्याशा पॅरेग्राफवरती विचारलेले आहेत. इथे आपल्याला पटकन पॅरेग्राफ वाचून त्याच्या खाली विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. चला पाहूया. रीड द न्यूज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. सेमिनार ऑन डायबेट्स. डायबेट्स म्हणजे डायबिटीस म्हणजे मधुमेह याच्या जागृतीविषयी एक सेमिनार आहे. काय आहे ते आपण आता वाचतोय. ऑन 29 सप्टेंबर ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड हार्ट डे. वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने न्यू व्हिजन स्कूल मुंबई ऑर्गनाइज अॅन इंटरॅक्टिव्ह सेमिनार फॉर पॅरेंट्स ऑफ न्यू व्हिजन स्कूल. न्यू व्हिजन स्कूलचे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी इंटरॅक्ट करणे म्हणजे प्रश्न उत्तर या पद्धतीचं सेमिनार अरेंज केलेलं आहे. डॉक्टर संजय गुप्ता द सिनियर डायबेटॉलॉजिस्ट वॉज द मेन स्पीकर फॉर इट. संजय गुप्ता हे त्याचे मेन स्पीकर आहेत, मीन्स वक्ते आहेत. अप्रॉक्सिमेटली 152 पॅरेंट्स अटेंडेड द सेमिनार. 152 पॅरेंट्सने हे सेमिनार अटेंड केलं आहे. द सेमिनार वॉज ऑर्गनाइज बाय डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन अलॉंग विथ स्कूल. डॉक्टर मेडिकलची जी असोसिएशन आहे
कुणासोबत? स्कूलसोबत त्यांनी हे अरेंज केलेलं आहे. तर ही छोटीशी एक न्यूज आहे आणि या न्यूजवरती आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन आहे चूज एनी वन करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. द सेमिनार वॉज ऑर्गनाइज्ड फॉर. सेमिनार वॉज ऑर्गनाइज्ड फॉर. हे सेमिनार कुणासाठी? फॉर म्हणजे साठी. कुणासाठी ऑर्गनाइज केलं गेलं आहे? तर ऑल टीचर, स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. हे पहा या ठिकाणी वाक्य आहे ऑर्गनाइज अँड इंटरॅक्टिव्ह सेमिनार फॉर द पॅरेंट्स. फॉर द पॅरेंट्स. पॅरेंट्ससाठी हे सेमिनार ऑर्गनाइज झालेलं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी पॅरेंट्स हे आन्सर घ्यायचं आहे. पॅरेंट्स हे याचं उत्तर राहील. जाऊया याच्यावरती जो दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे आत्ताच वाचलेलं आहे आपण न्यूज. व्हॉट काइंड ऑफ सेमिनार वॉज ऑर्गनाइज बाय द स्कूल. स्कूलने कोणत्या प्रकारचं सेमिनार ऑर्गनाइज केलेलं आहे? रेकॉर्डेड, वोकल, इंटरॅक्टिव्ह और रिटन. तर इंटरॅक्टिव्ह सेमिनार आहे. आपण असं पाहिलं होतं वाचलं होतं इंटरॅक्टिव्ह सेमिनार म्हणून याचं उत्तर घ्यायचं आपल्याला ऑप्शन 3. तर असे सोपे क्वेश्चन यावरती विचारले होते. ओके, क्वेश्चन नंबर नेक्स्ट 8. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग विच शोज द प्रोनाउन्स. प्रोनाउन्स एक सेंटेन्स दिलंय यातले प्रोनाउन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. एकदम सिंपल आहे पा. सन वॅकंग इज अ ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो ट्रिक्स्टर. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. हे पा सन वॅकंग याच्याविषयी बोललेलं आहे. इज अ ब्रेव अँड इंटेलिजंट. ब्रेव आहे, इंटेलिजंट आहे. बट ही म्हणजे तो, त्याच्या नावाच्या ऐवजी ही प्रोनाउन या ठिकाणी यूज केलेला आहे. ही इज ऑल्सो ट्रिक्स्टर अँड हिज बॉडी म्हणजे त्याची. तर या ठिकाणी 2 प्रोनाउन यूज झालेले आहेत. कोणतं? ही आणि हिज. हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ऑप्शन उत्तर म्हणून. ठीक आहे. ब्रेव, इंटेलिजंट हे ॲडजेक्टिव्ह आहेत. ओके, ऑल्सो वगैरे हे नाहीत प्रोनाउन. तर प्रोनाउन ही आणि हिज. क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट ऑप्शन टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. या ठिकाणी जे वर्ड्स अंडरलाईन केलेत याचा टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. द ट्रेन हॅज स्टार्टेड बिफोर आय रीच द स्टेशन. आता हॅज स्टार्टेड तुम्हाला पाहिल्याबरोबर टेन्स समजायला पाहिजे. आपल्याला जेवढे टेन्स आहेत त्याचं स्ट्रक्चर आपल्याला पाठ पाहिजे. तर हॅज स्टार्टेड हा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टचं स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट असतो, नंतर हॅव किंवा हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारची रचना असते. म्हणजे हॅव, हॅज आणि V3. हॅज स्टार्टेड हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणून तुम्ही याचं उत्तर लिहायला पाहिजे ऑप्शन 2 प्रेझेंट परफेक्ट. ठीक आहे. जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 10. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कंप्लीट द पझल फॉर द मीनिंगफुल वर्ड्स. ठीक आहे. तर या ठिकाणी एक पझल दिलेला आहे. या ठिकाणी 2 ते 3 ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. त्या ठिकाणी आपल्याला योग्य वर्ड, इथे क्वेश्चन मार्क आहे, या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. तुम्ही ऑलरेडी पझल भरपूर सोडवले असावेत. तर या सर्व ठिकाणी एकच अल्फाबेट, एकच अक्षर यूज करायचे आणि सर्व वर्ड मिनिंगफुल बनले पाहिजे. तर या ठिकाणी A, O, E आणि L यापैकी एक शब्द, एक अक्षर आपल्याला बसवायचं आहे. तर या ठिकाणी सगळ्यात योग्य E हे दिसेल पहा. मी तर कॅपिटल लिहितो, बाकी सगळे कॅपिटल आहेत म्हणून. HEN हेन हा शब्द झाला कोंबडी. त्यानंतर CHEAT चीट म्हणजे फसवणे, चीटर आपण म्हणतो ना, चीट म्हणजे फसवणे. त्यानंतर TAME टेम म्हणजे पाळीव, पाळीव पाळणारे असे प्राणी, त्याला टेम असा शब्द. म्हणजे सर्व ठिकाणी E हे अक्षर सुटेबल आहे म्हणून याचा आन्सर घ्यायचा ऑप्शन नंबर 3. ओके. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आपल्याला. परत 11 आणि 12 क्वेश्चन परत एका छोट्याशा पॅरेग्राफवरती आहेत. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता पटकन आपण पॅसेज वाचूया आणि त्याला समजून घेऊया म्हणजे क्वेश्चन आपल्याला पटकन सांगता येतील. पॅसेज असा आहे. फेन द
अराइव्ड ॲट द सी साईड, जेव्हा ते सी साईड म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. आउट जम्प ऑल द चिल्ड्रन अँड विथ अ शाउट ऑफ जॉय, सर्व मुलांनी बाहेर जंप मारला आणि सगळे आनंदाने ओरडायला लागले. डाऊन टू द सँड बाय दे रेस, आणि एकदा वाळूवरती त्यांनी एकमेकांसोबत रेस लावली. हँड इन हँड, हातात हात घालून मुलं खेळत आहेत. बट नोबडी टूक हरीज हँड, परंतु कोणत्याही मुलांनी हरीचा हात पकडला नाही. नोबडी वेंट नियर हिम, कोणी त्याच्याजवळ गेलं नाही. हरी वॉज अँग्री, त्याला राग आला. ही वेंट टू अ सँडी कॉर्नर नियर अ रॉकी पूल, तो एका वाळूच्या कॉर्नरमध्ये गेला. रॉकी पूल, दगडांचा पूल होता, त्या ठिकाणी गेला. अँड सॅट डाऊन बाय हिमसेल्फ, एकटाच खाली बसला. ही टूक आउट हिज लंच अँड लुक ॲट हिम, त्यांनी त्याचं लंच बाहेर काढलं आणि त्याच्याकडे पाहिलं. इट वॉज गुड लंच, लंच एकदम छान होतं. देअर वेअर 2 हार्ड बॉईल एग्स होते त्याच्यामध्ये. त्यानंतर 6 जॅम सँडविचेस होते. त्यानंतर 3 पीसेस ऑफ ब्रेड अँड बटर होते. त्यानंतर अ जिंजर केक होता अँड अ बार ऑफ चॉकलेट, एवढं सगळं त्याच्या लंचमध्ये होतं. ही वूड ईट ऑल बाय हिमसेल्फ, त्याने सर्व स्वतःच खाल्लं. ही वुडंट ऑफर एनिथिंग टू एनीवन, त्याने कुणालाही ते ऑफर केलं नाही. ओके, हा छोटासा एक पॅरेग्राफ आहे. यावरती क्वेश्चन आहे. कंप्लीट द वेब बाय चूजिंग 2 करेक्ट ऑप्शन. वेब डायग्रॅम आहे, याच्यामध्ये 2 ऑप्शन चूज करायचे आहेत आपल्याला. तर वेब डायग्रॅममध्ये काय दिलेलं आहे ते एकदा समजून घेऊया. तर यामध्ये दिलंय हरीज लंच, म्हणजे हरीच्या लंचमध्ये काय काय होतं असं दिलंय. केक, ओके, केक होता, हे आपण पाहिलं होतं इथं, जिंजर केक. ओके, त्यानंतर एग्स, हे पहा हार्ड बॉइल्ड एग्स हे होते. तर आणखी 2 क्वेश्चन मार्क आहेत, तिथे काय येते ते पाहूया. तर पहा ब्रेड अँड बटर होता का, तर होता आहे पहा ब्रेड अँड बटर, म्हणून हे एक घेऊया ब्रेड अँड बटर. ज्यूस, ज्यूस नाही आहे वरती. बिस्कुट्स नाही आहेत. बार ऑफ चॉकलेट्स हे आहे, हे पहा बार ऑफ चॉकलेट्स, म्हणून याचे उत्तर घ्यायचे 1 and 4. हरीश लंचमधले जे काय पदार्थ आहेत त्याच्यामध्ये केक, एग्स, त्यानंतर ब्रेड अँड बटर अँड बार ऑफ चॉकलेट, म्हणून आपला आन्सर 2 कोणते राहतील, 1 and 4. 1 and 4 हे याचे आन्सर होईल. क्वेश्चन नंबर 12. हाऊ वॉज द पूल, पूल कसा होता, ज्या कॉर्नरला हरी गेला होता, आत्ताच आपण अभ्यासला होता. पहा हे पहा, ही वेंट टू सँडी कॉर्नर नियर रॉकी पूल, पूल कसा होता, रॉकी. आन्सर इज ऑप्शन 4. पूल कसा होता, रॉकी. तर याचा आन्सर घेतला 4. खूप सोपं आहे, जर तुम्हाला जेवढा पॅसेज समजेल वाचल्याबरोबर तितकं पटकन उत्तर येईल. कॉन्सन्ट्रेट करून वाचायचं आपल्याला. जाऊया पुढील क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन पार्ट ऑफ द फॉलोइंग. करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. चरुता वॉन्ट्स टू डेकोरेट हर बंगलो. चरुताला काय करायचं आहे, तिचा बंगला डेकोरेट करायचा आहे, सजवायचा आहे. फॉर दॅट पर्पज, त्या हेतूने सी व्हिजिटेड, ती भेटायला गेली किंवा ती भेटली कुणाला, अ पर्सन हु इज मास्टर इन ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ हाऊस. असा व्यक्ती जो घरातील आतील सगळं ब्युटिफाय करतो, सुंदर करतो, डेकोरेशन करतो, त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार, घराच्या आतली सजावट करणारा व्यक्ती. मग बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणणार का, तर नाही, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणणार. मर्चंट नाही म्हणणार. सेलर, खलासी नाही म्हणणार. तर त्याला शब्द आहे इंटेरियर डेकोरेटर. इंटेरियर डेकोरेटर म्हणजे असा व्यक्ती जो घराचं इंटेरियर म्हणजे आतलं सगळं डेकोरेशन करतो. हे 1 वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये येतं. घराच्या आतली सजावट करणारा इंटेरियर डेकोरेटर. तर ऑप्शन 4 हे आपलं आन्सर आहे या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 14. 14 नंबरचा क्वेश्चन आहे. रीड द सेंटेन्स अँड रिकॉग्नाइज इट्स टाईप बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. आपण वेगवेगळे सेंटेन्स टाईप अभ्यासलेले आहेत. काय असतात सेंटेन्स टाईप, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स.
तर हे सर्व सेंटेन्स आपण अभ्यासलेले आहेत. आता फक्त आपल्याला त्याचा टाईप आयडेंटिफाय करायचा आहे. आपल्याकडे सेंटेन्स आहे बाइंड अप द वाउंड विथ अ बँडेज. वाउंड मीन्स जखम. जखम आहे म्हणजे काहीतरी लागलेलं आहे, त्या जखमेला कशाने बाइंड अप करायचं? बँडेजने. तर आता आपल्याला या सेंटेन्सचा प्रकार ओळखायचा आहे. तर फर्स्ट वर्ड आहे बाइंड अप. हे काय? तर दिस इज मेन व्हर्ब. तर मेन व्हर्बने सुरू झालेलं वाक्य कोणतं असतं? इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थी वाक्य, म्हणून याचं आज्ञार्थी वाक्य असं आपण उत्तर लिहिणार. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज स्टार्ट्स विथ मेन व्हर्ब. मुख्य क्रियापदाने सुरू होतं. ओके, त्याला आपण म्हणायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला लास्टला एक्सक्लेमेशन येईल. इंट्रॉगेटिव्हला येस नो असेल तर हेल्पिंग वर्बने सुरू होईल. WH असेल तर WH वर्डने सुरू होईल. लास्टला क्वेश्चन मार्क येईल. असर्टिव्हला फुल स्टॉप येईल, सब्जेक्टने सुरू होईल. तसं हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड. जाऊया पुढील प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 15. फिल इन द ब्लँक बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन फॉर द करेक्ट कंजंक्शन. तर आपल्याला काय करायचं आहे? योग्य कंजंक्शन वापरायचं आहे. कंजंक्शन इज अ वर्ड which joins together two clauses or two sentences. दोन वाक्य, दोन उपवाक्य जोडण्याचं काम कंजंक्शन करत असतं. तर आपल्याला या ठिकाणी कंजंक्शन यूज करायचं आहे. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग. तो खूप हार्ड वर्क करतो. सेल द वूड इन द मॉर्निंग, सकाळी लाकडं विकण्याचं काम करतो, हार्ड वर्क करतो. ग्रेन्स इन द इव्हिनिंग, आणि संध्याकाळी धान्य विकतो. तर या ठिकाणी दोन वाक्य जोडायला काय? बिकॉज तर नको, कारण येईल याच्यात. सो नको, सिन्स म्हणजे पासून नको. तर अँड या ठिकाणी सर्वात प्रॉपर शब्द आहे अँड. मीन्स सेंटेन्स कसं होईल पहा? ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड ग्रेन्स इन द इव्हिनिंग. करेक्ट कंजंक्शन इज अँड. यातलं प्रॉपर कंजंक्शन अँड आहे. जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. हे सेट ऑफ वर्ड्स आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, तर योग्य अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तर आता पाहूया, या ठिकाणी ऑलरेडी काही वर्ड्सला मार्क केलेलं आहे. शोधूया काय. तर या ठिकाणी असे शब्द मार्क केलेले पहा. या ठिकाणी असा शब्द इथपासून जो मार्क केलेला आहे हा, तर याच्यामध्ये कुठले वर्ड येतात पहा बरे. DIWALI, दिवाळी. दिवाळी. ओके, दिवाळीचा सण आहे दिवाळी. त्यानंतर दुसरा असा एक मार्क केलेला आहे हा उभा. तर यामध्ये कुठले वर्ड येतात बघा. यामध्ये येतात SWEET, स्वीट्स. SWEETS, दिवाळी म्हणजे आपल्या दिवाळीचा फेस्टिवल आहे. त्यात स्वीट्स म्हणजे त्याला रिलेटेड वर्ड्स आहेत. त्यानंतर आणखी एक आहे पहा इथं लॅम्प हा शब्दाला मार्क केलाय त्यांनी, लॅम्प. ओके, दिवाळी, स्वीट्स, लॅम्प अशा वर्डला ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे. तर यापैकी एक कुठे सापडतो का तो आपल्याला पाहायचा आहे. डेकोरेशन, रिलेटिव्स, क्रॅकर्स अँड क्लोथ्स. व्यवस्थित ऑब्झर्व करा. तर या ठिकाणी आपल्याला एक शब्द सापडतोय पहा, क्रॅकर्स. हा क्रॅकर्स वर्ड सापडला. क्रॅकर्स म्हणजे काय? तर फटाके. दिवाळी म्हणलं की फटाके. क्रॅकर्स हा शब्द या ठिकाणी सापडतो आपल्याला. स्वीट्स, लॅम्प्स, दिवाळी, क्रॅकर्स हे रिलेटेड वर्ड आहेत, म्हणून याचं ऑप्शन घेऊया 3. हे याचं उत्तर. सिंपल क्वेश्चन असतो. दिसायला फक्त चार्ट मोठा आहे, परंतु क्वेश्चन सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय आपण. सिलेक्ट ऑन करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्ड टू मेक इट अपोजिट ऑफ इट. अंडरलाइन वर्डला अपोजिट वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इफ यू डू नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली म्हणजे लवकर. जर तू सकाळी लवकर उठला नाही, यू आर डॅश फॉर स्कूल. अर्थात अर्लीचे अपोजिट यातला कोण आहे? अर्लीचे अपोजिट आहे लेट. म्हणजे असं वाक्य पाहिजे, इफ यू डू नॉट वेकअप अर्ली इन द मॉर्निंग यू आर लेट फॉर स्कूल. अर्ली नको, परफेक्ट नको, इन नको. तुम्हाला अर्ली म्हणलं की लेट, लवकर, उशिरा असं अपोजिट वर्ड वरतीच सांगितलेलं आहे. अपोजिट फाइंड आउट करायचं आहे. एकदम सिंपल क्वेश्चन. याचा आन्सर घेतला आपण ऑप्शन 1 लेट. क्वेश्चन नंबर 18.
Choose the correct alternative that shows the correct meaning of the underlined words. They received the president of the college with open arms. आता याला फ्रेजेस म्हणतात. They received the president of college. त्यांनी कॉलेजच्या प्रेसिडेंटला, अध्यक्षाला रिसीव केलं. कसं रिसीव केलं? विथ ओपन आर्म्स. तर विथ ओपन आर्म्सचं मिनिंग ह्या ऑप्शनमध्ये कोण देत आहे? विथ समवन प्रेझेंट, विथ एक्सलंट वर्क, विथ फेअर, विथ वॉर्म वेलकम. तर विथ ओपन आर्म्स म्हणजे मनापासून स्वागत करणे, चांगलं स्वागत करणे. तर त्याला ऑप्शन सगळ्यात चांगला आहे विथ वॉर्म वेलकम. विथ ओपन आर्म्स मीन्स विथ वॉर्म वेलकम, चांगल्या पद्धतीने स्वागत करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅरेग्राफवर बेस आहे. पहा, तिसरा पॅरेग्राफ एक न्यूज आली, एक पॅसेज आला, हा देखील एक पॅसेज आहे. याच्यावरती 3 क्वेश्चन 19, 20 अँड 21. पाहूया, पॅरेग्राफ वाचूया आपण. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मेनी इयर्स ॲगो, खूप वर्षापूर्वी, ॲट द फूट हिल्स ऑफ द काटस्किल माउंटन. काटस्किल माउंटनच्या पायथ्याशी, फूट हिल म्हणजे पायथ्याशी, टेकड्याचे आहेत त्यांच्यापाशी, वॉज अ लिटल व्हिलेज. या टेकड्यांच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. इन द व्हिलेज लिव्ड अ सिम्पल गुड नेचर्ड फेलो नेम रिप व्हॅन विंकल. रिप व्हॅन विंकल नावाचा एक सिंपल आणि गुड नेचर फेलो, चांगल्या स्वभावाचा असा एक व्यक्ती राहत होता. ठीक आहे. ही वॉज काइंड नेबर. तो एकदम चांगला शेजारी होता. रेडी टू हेल्प एनीवन, सर्वांना मदत करायचा. एव्हरीवन इन द व्हिलेज लाईक हिम. गावातील सर्वांना तो आवडायचा. द चिल्ड्रन ऑफ द व्हिलेज शाउटेड विथ जॉय व्हेन एव्हर दे सॉ हिम. सगळे मुलं त्याला पाहिल्यावर आनंदाने ओरडायचे. बिकॉज ही प्लेड विथ देम. तो त्यांच्यासोबत खेळायचा. ही टॉट देम टू फ्लाय काइट्स. तो त्यांना पतंग उडवायला शिकवायचा. अँड शूट मार्बल्स. मार्बल्स शूट हे पण शिकवायचा. अँड टोल्ड देम लॉंग स्टोरीज. आणि त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायचा. द ओनली प्रॉब्लेम विथ रीप वॉज दॅट ही वॉज व्हेरी लेझी. त्या रीपसोबत एकच प्रॉब्लेम होता की ही वॉज व्हेरी लेझी, खूप आळशी होता तो. ही डिड नॉट वर्क ऑन हिज ओन फार्म. तो त्याच्या शेतात काम करत नव्हता. अँड जस्ट इडल अवे हिज टाईम. आणि त्याचा वेळ वाया घालवायचा. हिज फेन्सेस वेअर फॉलिंग टू पीसेस. त्याचं जे कंपाऊंड होतं ते पडून गेलेलं होतं. हिज काऊ वॉज गोईंग अस्ट्रे. त्याची गाय पण निघून गेली. कंपाऊंड निघल्यामुळे गायसुद्धा निघून गेली. वीड्स ग्रीव इन हिज फार्म्स. त्याच्या शेतात काय नको असलेलं गवत उगवलेलं आहे. रिप्स कॉन्स्टंट कंपॅनियन वॉज हिज डॉग. आणि त्याचा एकमेव जोडीदार होता त्याचा डॉग, त्याचा एक कुत्रा नेम वुल्फ. बघा, आहे कुत्रा पण त्याचं नाव काय ठेवलंय? वुल्फ असं त्या डॉगचं नाव आहे. टू अवॉइड वर्क. आपण नाही का कशाचं पण डॉगचं, आपल्या डॉगचं काही पण नाव असतं तसं त्याच्या डॉगचं नाव आहे वुल्फ. टू अवॉइड वर्क, काम टाळण्यासाठी, ही वूड वॉक अवे इन टू द फॉरेस्ट विथ हिज डॉग. तो त्याच्या कुत्र्याबरोबर जंगलात फिरायला जात असे. तर आता एवढासा छोटासा पॅरेग्राफ आहे जो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे, आपण सर्वांनी वाचलेला आहे. आता क्वेश्चन बघूया. व्हॉट डिड रिप व्हॅन विंकल टीच टू द चिल्ड्रन. शाळेतल्या मुलांना तो काय शिकवायचा? ओके, तर चूज एनी 2 आन्सर्स. आपल्याला 2 आन्सर्स सिलेक्ट करायचे आहेत. हे पहा, द चिल्ड्रन ऑफ द व्हिलेज शाउटेड विथ जॉय व्हेन एव्हर दे सॉ हिम बिकॉज ही प्ले विथ हिम. ही टॉट देम फ्लाय काइट्स. तो काय शिकवायचा? फ्लाय काइट्स. टू फ्लाय काइट्स एक झालं. त्यानंतर काय म्हणलंय? शूट मार्बल्स. शूट मार्बल्स आहे का? हे पहा, शूट मार्बल्स. ओके, अँड टेल स्टोरी. आता स्टोरी सांगणे हे काही शिकवलं नाही, तो स्टोरी सांगायचं. पण ह्या 2 गोष्टी कोणत्या? 2 and 4. 2 and 4 हे आपलं आन्सर असायला पाहिजे. तर असं यावरती आपण आन्सर घेतलं. यावरतीच आपल्याला आणखी एक क्वेश्चन अभ्यासायचा आहे. पहा, पुढचा क्वेश्चन आहे सेम याच्यावरती. तर हू वॉज वुल्फ. वुल्फ कोण होता? तर आता आपण जस्ट त्याच्यावर चर्चा केली होती. वुल्फ हे त्याच्या कुत्र्याचं नाव होतं. हे पहा, रिप्स कॉन्स्टंट कंपॅनियन वॉज हिज डॉग अँड हिज नेम इज
वुल्फ. वुल्फ काय, हु इज वुल्फ, हे त्याचा डॉग होता. ऑप्शन 3 डॉग. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन तो देखील यावरतीच आहे. मॅच द पेयर्स. आपल्याला यावरती पेयर मॅच करायचे आहेत आणि असं आपल्याला एक छोटासा पेयर्स दिलेले मॅच करायच्यात. तर आता ए बी याला मॅच करायचे. फेन्सेस म्हणजे आपण कंपाऊंडचे लाकडं वगैरे, काऊ गाय, वीड्स म्हणजे गवत, काटस्किल म्हणजे ते टेकडे आहेत. ओके, तर आता फेन्सेस काय झाले होते त्याच्या पहिले इथं पाहिलं होतं. डिड नॉट वर्क इन फर्म. फेन्सेस वेअर फॉलिंग टू पीसेस. तर फेन्सेसचं काय करूया आपण, फॉलिंग टू पीसेस म्हणजे एकचं काय करायचं आपल्याला, बी हे आन्सर घ्यायचं आहे. त्यानंतर काऊ वॉज गोईंग ॲस्ट्रे. काऊ गाय निघून गेली होती म्हणून याचं उत्तर घ्यायचं ऑप्शन 1. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलं, वीड्स ग्रीव इन हिज फॉर्म. वीड्स काय झाले त्याच्या शेतात उगवलेले आहेत हे घ्यायचं आणि एकच उरलेलं आहे. काटस्किल हे एका माउंटनचं नाव आहे, डोंगराचं नाव आहे. तर असा ऑप्शन कोणता काय पाहिजे आपल्याला, 1 नंबरला बी पाहिजे, 2 नंबरला ए, 3 नंबरला डी आणि 4 नंबरला सी. 1 नंबरला बी, 2ला ए म्हणजे ऑप्शन 1 हे याचं उत्तर आहे. तर असे 3 क्वेश्चन ह्या पॅराग्राफवरती विचारले होते आणि ते आपण सोडवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. रीड द फॉलोइंग पेयर्स ऑफ होमोफोन्स अँड फाइंड आउट पेयर विच इज नॉट होमोफोन. आता इथं पेयर दिल्यात, जोड्या दिल्यात. होमोफोन्स म्हणजे समान उच्चाराचे असे शब्द ज्यांचे अर्थ वेगवेगळे होतात. तर चूज एनी वन करेक्ट ऑप्शन. तर आपल्याला काय शोधायचं आहे, फाइंड आउट पेयर विच इज नॉट अ होमोफोन. जी होमोफोनची जोडी नाही ती फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपण प्रोनाऊन्सिएशन करून पाहायचं आहे कुणाचा उच्चार सेम होतो ते. स्टिल स्टिल अर्थ वेगळे आहेत परंतु उच्चार सेम होत आहे. त्यानंतर मेन मेन हे पण होतो. राईट राईट हे पण उत्तर बरोबर आहे परंतु इथं काय झालं, या ठिकाणी दो, THOUGH याचा दो असा उच्चार होतो आणि THOUGHT याचा थॉट असा उच्चार होतो. थॉट विचार करणे, दो म्हणजे जरी. इथं राईट राईट ओके, लिहिणे बरोबर. त्यानंतर मेन मुख्य आणि हे मेन म्हणजे आयाळ, वाघाची सिंहाची आयाळ असते ती. स्टील म्हणजे हे आपण म्हणूया स्टील मेटल आणि हे स्टील म्हणजे पर्यंत. तर असे अर्थ. तर ऑप्शन 2 याचे उच्चार वेगवेगळे आहेत, सो दे आर नॉट होमोफोन्स. तर ऑप्शन 2 हे याचं उत्तर घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर. ऑब्झर्व द फॉलोइंग वेबसाईट अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. आता इथे एक वेबसाईट दिलेली आहे आणि त्या वेबसाईटविषयी काय विचारलं आहे, व्हॉट इज द अबोव वेबसाईट अबाउट. ही वेबसाईट कशाविषयी. आता कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण या ठिकाणी लिहिलं आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स म्हणजे हे वेबसाईट कशाच्या संदर्भात आहे, सोशल सायन्स नाही आहे, मॅथमॅटिकल सायन्स नाही आहे, इन्व्हायरमेंटल नाही, तर ऑप्शन 4 हेल्थ सायन्सची वेबसाईट आहे. इतका सिंपल एक क्वेश्चन दिलेला होता. नाउ क्वेश्चन नंबर 24. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. द माऊस शाउटेड लेट मी गो. उंदीर ओरडला लेट मी गो, मला जाऊ दे. ओके, तर हे कुठलं वाक्य आहे बरं इन्व्हर्टेड कॉमामधलं, लेट मी गो. इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट कसं करायचं हे आपण रूलने अभ्यासलेलं आहे. तर यामध्ये काय असतं, तर दॅटच्या जागेवर आपण टू वापरत असतो या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रॉपर जो शब्द असतो ऑर्डर सजेस्ट सारखा यूज करायचा असतो. तर आता इथं ऑलरेडी बघा सगळ्या ऑप्शनमध्ये द माऊस, तर शाउटेड हे शब्द इथं प्रॉपर आहे, इथपर्यंत प्रॉपर आहे. इथं शाउटेड कट केलं आहे, माऊस कट केलं आहे, त्यामुळे हा मी पर्याय पहिल्यांदा कट करतो. इथपर्यंत काय आपल्याला इंटरफेअर करायचं नाही. द माऊस शाउटेड यात दॅट नसतं तर टू असतं म्हणून इथं दॅट यूज केलं म्हणून हा पण मी पर्याय कट करतो. तर आता 1 आणि 2 एवढेच पर्याय राहिले आपले. द माऊस शाउटेड इथं पण त्यांनी दॅट यूज केलेला आहे म्हणून हा पर्याय कट करतो. आपण दॅट ऐवजी टू घेत असतो. मग करेक्ट आन्सर आहे द माऊस शाउटेड टू लेट हिम गो. टू लेट हिम गो.
It is proper indirect speech of this sentence. Option number 2. Option number 2. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. तो आपला लास्ट क्वेश्चन आहे 25. ओके, 25 क्वेश्चन आपल्याला इंग्लिशवरती विचारले जातात 50 मार्कांसाठी. तर त्यातला हा 25 नंबरचा क्वेश्चन 2023च्या क्वेश्चन पेपरमधला आपण पाहतोय. तर फाइंड द मिनिंगफुल वर्ड फॉर द फॉलोइंग जंबल लेटर्स. जंबल लेटर्स म्हणजे काय? अल्फाबेट्स असतात ते मागे पुढे करून दिलेले असतात, त्याला अरेंज करून एक प्रॉपर मिनिंगचा योग्य असा अर्थपूर्ण वर्ड तयार करायचा असतो. तर वर्ड आहेत आपल्याकडे, लेटर आहेत EATRTHE. याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर शब्द सगळे यूज करायचे आणि एक शब्द बनवायचा आहे. तर तुमच्या लक्षात आला असावा, तो शब्द आहे थिएटर. याच्यामध्ये सगळे शब्द येतात बघा, THEATRE. हे पाहिजे THEATRE असे थिएटर हा सगळा शब्द इथे बनतो आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतो. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 2023 8वी स्कॉलरशिप हा पेपर, त्यातील इंग्लिशचे क्वेश्चन अभ्यासलेले आहेत. आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये यामधील बुद्धिमापन असेल, गणित असेल, अशा वेगवेगळ्या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.